हॅलो मित्रांनो, तर मागच्या भागात आपण बघितलं मनाच्या वाटा, एक अंतर्मनाचा प्रवास. तर चला तर आपण यापुढे बोलूया. म्हणजे आपण कसे काय विचारांचे कैदी होत जातो. आपण आपल्या विचारांचे मालक नाहीत, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आपण त्यांचे अगदी कैदी बनलेले आहोत. एक विचार येतो आणि त्यातून दुसरा, आणि मग सुरू होतो एन्झायटी, स्ट्रेस, भीती वाटणे, आणि म्हणजेच भीती याचा खेळ. हे होईल का, ते होईल का, नाना विविध मनात येणारे विचारच विचार. आपण भूतकाळात अडकतो. सारखं बघावं ना, जेव्हा बघावं तेव्हा आपण भूतकाळात अडकत जातो आणि भूतकाळात अडकतो आणि भविष्याची चिंता करतो. पण आता जो मिळाला वेळ आहे आपल्याला, वर्तमान काळ, त्यात आपण वावरतच नाहीत. त्यात आपण हसत खेळत नाहीत. हा क्षण जो आहे तो आपण अनुभवत नाही. जर आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवायला शिकलो तर जीवन बदलायला वेळ लागणार नाही. आपण सगळ्यांशी नातं ठेवतो बरं का, पण स्वतःशीच नातं विसरतो. कधी स्वतःसोबत शांत बसलात का तुम्ही? म्हणजे मी सुद्धा फोन बाजूला ठेवून, सारं जग बंद करून, फक्त स्वतःसोबत. त्या शांततेत एक आवाज येत असतो. तो खूप दिवसापासून बोलायचा प्रयत्न करत असतो. तो आवाज म्हणजे कुणी दुसरा तिसरा नाही, तर तुमचं, माझं, आपलं स्वतःचं मन. त्याला ऐका, कारण तिथेच तुमचं, माझं खरं सुख दडलेलं आहे. आणि स्वीकार करायला शिका. बदलाची सुरुवातसुद्धा आपण नेहमी बदल शोधतोय, पण स्वीकारायला तयारच नसतो. म्हणजे आपल्याला नवीन नवीन गोष्टी खूप आवडतात, पण आपण त्या स्वीकारत नाहीत. जीवनात काही गोष्टी आपल्या हातात नसतात. लोक बदलतात, परिस्थिती बदलते. पण जर आपण स्वीकारायला शिकलो, चला समोरचा बदलला आहे, चला त्याला ॲक्सेप्ट करून घेतलं, आता जो बदलला आहे त्याप्रमाणे, तर काय होणार, आपल्याला दुःख कमी होणार. स्वीकार म्हणजे हार नाही ती आपली. आपण हारलो थोडी ना कुणाच्या पुढे. आपण ते स्वीकार केलं आहे आणि ती आपली ताकद आहे, हार नाही. जे आहे ते आहे. इथूनच म्हणजे हिलिंग सुरू होते. नवीन सुरुवात करूया, चला आजपासून करूया. जीवन नेहमी दुसरी संधी देत असते आपल्याला. प्रश्न आहे, आपण ती घेतो की नाही. काल काय झालं ते बदलता येत नाही, पण आज काय करतो आपण, ते आपल्या हातात आहे आज. पण नाही, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आजपासून एक छोटा बदल करा. स्वतःसाठी जगा, स्वतःवर प्रेम करा, कारण शेवटी तुमचं जीवन तुमची जबाबदारी आहे. जर हा प्रवास तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर सबस्क्राईब करा शब्दस्पर्शला, कारण इथे प्रत्येक शब्द मनाला जोडतो. तर मित्र हो, तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तुमची आपली शब्दस्पर्श.